मावशी चालली का येतो ना सगळीच दर्शनची चप्पल आतमध्ये इकडं कशी चालत वाजा झालाय का भजी काढायला घेतले काकडीचे घोसाळीच नाही काकडी काकडीचं भजी फ्रेश माल आहे एकदम फ्रेश कशी रे मग त्या हरकती परवाजाला खायची काय फायदा तो आंब पाडाला आंब नाही जांभला पाडाला तो आंब घ्यायला आलो इकडं आंब काय बाटली भरलेली आपण कसं दिसतं एकदम कडक ना चालू आहे तयारी पण भोजनची सामान घेतलंय बाराला तिकडं बुडते हे बघ तुपाला पण एकदम रंग ठेवली आणि इकडं सामान बारला घेतलंय एवढं बंद होईल ना भरू तिकडे बघ उपचार करायला घेतले डब्यावर परत बसून घेऊ तर उद्याची तयारी पण माग उडवची बाटल्या कोंबड्या कशा बसल्यात ते बोलत उद्या काम 25 होईल वाटतं आता आमचं हा काय रे कोंबड्या एवढं नाराज झालं सगळं उद्या गेम होईल उद्या ये हातावर सोडवलं भरली काय कधी सांगशील तू आणलं बघा बघ झाकण लावून ये पाहिजे हे गाईस स्वागत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे वनभोजन शाकाहारी वनभोजन इकडे सामान भरायला घेतलंय बघा नाश्ता घेऊ तुला नाही सामान घ्यायला घेतलं इकडे भाकरी तिकडे रेडी आहेत आपण जाऊन आता तिकडे नाश्ता करू बाकीचं ते लेखा आपण बसून ठेवतो तिकडे झाली रेडी ही घे बॉटल तुझी मला हात घेऊन धुवून पाणी चालूच असतं इकडे फिल्टर आहे बाई फिल्टर पाणी प्यायला लागेल ना गुड मॉर्निंग तर आहे आपल्याकडे वनभोजन आणि व्हिडिओ बघितलेला तुम्ही तेल बिल भरताना सामान पण भरायला घेतलाय तिकडं आणि माणसं आलेले आहेत आपल्याकडे ताई सकाळीच मोबाईल घेऊन बसला तिकडे गणुल्या कुंकू घेतलाय काढायला कशासाठी पुंजाला काय चालू आहे बाजारामध्ये थोडा सामान आता गाडी काढू दे आणि निघू आता डायरेक्ट बाजारात का आणायचे का दुसरा हा भोजन आहे मग तू कुठं कामाला गेल ते काय आता कामाला गेलाच पाहिजे आपलं पोट भरेल का मग मला पण जायला पाहिजे होतं चला आज डायरेक्ट बाजारात दादा या सामान घेतला आणि पटेलला जातो थंडा घेतो थोडा मामाने सांगितलंय
कोणती मिरिंडाच घ्यायला लागेल. चला जाऊ मिरिंडा घ्यायला. आलो रस्त्याला भेटला अण्णा. आपल्याला घ्यायचं होतं पाण्याचं बाटलं. घेतलं 2 बाटलं गाडीवर. चाललं घरी आता. घरी उतरवू. एक जोडीला घेऊन जाऊ नाही तर 2 घेऊन जाऊ जोडीला. जागा पण नाही बघितली. चला डायरेक्ट घरी आता. बाटले उतरवले इकडे. बाटले उचलायला आलेले माणसं इकडे बघा. बाटले चमकवशील लागले. गाडी लावली इकडं. चला घरामध्ये काय सामान व्हायचे पहिले त्या घेऊन जाऊ. कपड्या कशा इथं आहेत. आणि आपण आता फाट्याण्याला आलोय. ही फाट्या ठेवल्यात बांधून इथं. एवढ्या फाट्यांच्यात बस होईल ना. बस होईल. अरे कुठला इकडं वातावरण कसं 1 नंबर झालं आहे. ढगाल पाऊस कधीही पडू शकतो. त्याच्या आधी आपण जाऊ सामान घेऊन. सगळा जागा अजून डिसाईड नाही केली. चला पटापट. मागचे काढली का श्रीमान आणि आमचे सामान इकडे निघतात. एक गाडी गेली पुढे. इकडे 2-3 गाड्या आहेत. छोटी इथं सामान अजून जमा करायला घेतलं इकडं. काय काय घ्यायचं इकडं टोपीच्या मध्ये थैल्यामध्ये. हे घेतो का बसल का इझी माग बसल ना. निघल्या दादा खिडकी लावून बघा. मांजरी कुत्री येते इथून. कुत्री नाही मांजरी येते. चला मंडळी निघले इकडं सगळीच. इकडं कशी चालत. वाता झालाय का वातावरण का दिसतो एकदम कडक. एकदम पाऊस पडला पाहिजे चांगले. धवली धवून धवून निघली पाहिजे सगळी. हा इकडे एक आमचा माणूस निघलाय सगळ्यांच्या माग. हो इकडे लांटर चांटर निघले सगळी. आता मी निघतो. चावी काढले. ही गाडी घेऊन निघतो. पाण्याचा ड्रम आहे आपल्याकडं. तो तिकडं व्हाईट ड्रम ठेवलाय. झाकण नाही वाटतं ड्रमला. बा कसं काय मग पिझ्झाचा काम लागला. कोयता इथं घेऊ. इथं ठेवलाय आणि माणसं गेल्यात पुढं तिकडे. ड्रम चालवला आम्ही जोडीला. पाण्याचा एक बाटला आहे. गाडी हर्षदची वाट बघतोय. हर्षदला येऊन दे मग निघू. काय अजून दिसत नाही. गावात आलाय. पकडी बिकडी इथं ठेवल्यात. सगळे घेऊन जायला लागतील जोडीला. आवाजा बाहेर आपली मंडळी कुठे मला तर माहित नाही कुठे. असे राईट मार्गे. ही तात्याचा घोडा इथं उभा आहे. ये बाबा कुठे आहेत आमची माणसं. कुठं इथं गाडी इकडे लागल्यात. हा घ्यायच. ह्या गाड्या लागल्यात आपल्या इकडं. इकडं काय साफसफाई काय नाही. जाऊन साफसफाई करावं लागणार वाटतं आता. ही इकडं साफसफाई चालू आहे. इकडं डाळ पेटवी जाईल रे डोल्यात बिल्यात. हो एक कपडा अजून इकडे तयारच चालू आहेत. मग त्याच्या आता दिले ना. कुठे थोडी चालू आहे साफसफाई. जाल पेटवलाय. हुईलू नाही ना. वा
दाताला जाण्याला पाहायचा पण अर्धा साफ केला जा तुलुंबाने केला तिथं तो बोलवतो आवाज देतो रस्त्यात नाही आला अजून. तुझा पोर उपाशी येतो म्हणून इकडे नाश्ता करायला टाइम झालेला आहे आणि सगळी मंडळी इकडे बघू शकता बघ नाश्ता करायला बसलेली आहे तर या भाकरी घाला उसर केलेली आहे भाकरी आलेले आहेत मस्त पैकी इकडे तयारी चालू आहे जेवणाची आणि थोड्याच वेळेला तर आम्ही घरी जाणार आहे थोडं सामान राहिलं ते घेऊन याला करूयात चालू शदने घेतली गाडी ना मी घेतली बॉटल थंडगार आलो होतो पाणी न्यायला बर्फ आहे ना चालेला लाईट पण आली ना तिच्या आजची लाईट घालवली ते गावात कोण नाही तर बर्फ झालाय बॉटल मध्ये तरी जात युरिगाला जाता होता असं मला वाटतं नाही युरिगाला ना सण सुरार झालाय गाव सगळा चला आता जाऊ आठव काम द्या करायला हवा पण नाही आवाज पण नाही लाईट नाही तर आवाज पण नाही एकदम सुनसून राहत उत्तर नाही दिसणार गावात तर नाही एक कोंबडा आहे. कोंबडी दिसतात उद्याची सोय उद्याची सोय. हे आहे तिकडे भजी काढायला घेतले काकडीचे घोसाळी आहेत नाही काकडी काकडीचं भजी आणि तिकडे काय आहे झिंगावर आहे बाबा नाव बिव कोण टाकलंय वा वा नावच करून टाकलं डायरेक्ट हे पापड तळायला घेतलं इकडे मंडळी बसले आपली अजून कोण आली नाही मंडळी आज नाही उद्या घेतील सगळी चल जाता का कुठं जाता हे काय आहे आम्ही हे अमृत आहे अमृत वळले अमृत ते देवांचे अमृत आहे. घेतली मिरची कापाला किती कापू मिरची एवढ्या मिरच्या बस का कापाला किती कापू मावशी परत एकदा बस ना गेल पडून तिकडे कुठे एवढ्या मिरच्या घेऊ का आपण मीठ ठेवतो इकडं अरे साला इथं मिरच्या कटिंग करू भरायला अशा तरी मिरच्या कापून घेतल्या आहेत गाई तिथे सिजिंग मंडळी आली आहे इकडं जागा नव्हती का अजून 4 जण बसली असतील तुला सकाळी चांगला तरी हो ये ना मदत करायला तिकडे गाला बसले मला तलायला घेतले आपण हो का कापायला आम्ही कारवाला खाल्ल्यात. आमच्या कारवाला जाऱ्या आहेत पण अशा तुमचं मळे बारी घेत गावठी आहेत ना हे? हो मग शिजून ठेवलंय वाजवा कसं आहे इथे माकडा आगल्यावर कसे म्हणजे भाऊनी माका लागला वाज घातलाय आवाज आवाज बोलतो नव्हता आला का वाज गेला तू सांगतो ना सिद्ध तुम्ही करा वाज घातलाय तू आले कशासाठी पाठ्यावाड्याला का आई कुठे गेले तिकडे मामान तिकडे गेली मामान तिथे गेले कुठे इकडं इथं वरती गेला नाही तर खाली गेला का? अशा रीतीने झालेले आहेत कापून मिरच्या आता घेऊ भरून मीठ काय बोलतोस मीठ जास्त भरू का तोखंडी लागली पाहिजे. तुला गाई कसा मीठ भरतो
लिंबू सरबत खायचं नसतंय, प्यायचं असतंय. काहीच मिरच्या भरून झाल्या तिकडे. इकडे काढून दाखव. तुझा ब्लॉग कुठे? हो काय ब्लॉग इकडे चालू आहे आपला. घे पहिले हिला घे, हिला घे. हिला गेला अजून बारीक तुकडा कर. अरे एक राहिली इकडे, कटिंगच करायची राहिली. मिरच्या भरणं डेंजर आहे. एक मिरची कापली नाही. 2 करू काय किजा? अशा मध्ये ना मीठ भरून झालेलं आहे. परत अनबॉक्सिंग करू तिच्यात. अनबॉक्सिंग. बाई बघा इकडे अर्धा मीठ सांडवला. एकाच्या 2 तुकडे करून टाकू. या. फ्रेश माल आहे एकदम फ्रेश. मिरची पाण्याची व्यवस्था पण आहे काहीच. मिरच्या कटिंग करून झालेले आहेत आपण. हेच हातात ना धुवायला लागते ना, गडबड होईल सगळी. इजाला पाठी मग काय पाहिजे. त्या दिवशी ना बाहेर नुसती रेख त्या तिकडं. बोलतो कशी रेख मला बोलतो उद्या हरका हरकत म्हणते हो. मग त्या हरकती परवा ज्याला खायची काय फायदा. पामतील ती काय झालं. काय जायचे नाना आणण्याचे रास पाड्या बारीचे खरंच ना. कितीच पाड्या बघ ना वरती तू आले कशासाठी पाट्या पाडायला का. पाड्या बघायला आले. तुम्हाला बाराला तुम्हाला पाड्यांची कमी आहे ना. हो मम्मीचा तुझा हाल तिकडे तिकडे माझ्या पोरीचा हाल जाल पेट नाही पाड्या लाग ना पाहिजे इकडे बघ काय कशी पाणी हलवतात. जोली टांग नाही इकडं. बारीक पोराला मोठी पोरा बसतात. मग काय बाई काय बोलत नाही आता. काय टाकलं तिकडे कढईमध्ये. कुलू लागले वाटते डेंजर. मुंगला घुसलाय आतमध्ये डिंगला. बावड्या तुम्ही फोटो नाही घेतले सगळ्यांचे. इथे काम करताना जीव चाललाय. दुसरा काय आणूनच दिला नाही की तुला. पोती बसायला पाहिजे तिला, हिरी पाहिजे बसायला. हा ते आणायला गेलो. सगळ्यांची थंड पाणी पाहिजे, थंड थंड पाणी घेऊन आलो. अरे 5 मिनिटात दादा फिरायला जाऊ नये. इकडं काय जामला का लागेल ते. कुठून कुठून येतात काय बंद कर. काय बघा आता सोडा ना पाठवला घेतला बाबाला. का बघ गेलाय वरण भात भाजी सगळा झाला. पण काय तात्या कुठे गेला. इथं बिराड आहे आपला मावशीचा. आलतो मी आणायला आपला काय सोडा नाही आला. तो सोडा घेऊन पालाली मला टाकून गेली बाकी सगळी. चला आम्ही चाललो आता बघायला. चला थांबा रे तुम्ही इथं. भजी काढायला खावडा चालल्या. भजी काढायला घेतल्यात. मावशी कशी बघायला गोसाली काकडी आणि ते आपल्या ओव्याच्या पानांचं मेमरी मेमरी फुलत जाते. ते ब्लॉग बनवला होता ना सकाळी आपला. भाजी होताच रेडी इकडे. परत आम्ही वाट बघतोय. इकडे तयारी चालू आहे. फक्त शॉटिंग करायला घेतलं बसायचे ना आपल्याला. मग मी कुठं गेलतो 12 वाजता. आगायला जागा इकडे नाही बरोबर. काय सगळ्यात टाकीन मी. तू टेन्शन नको घेऊ. भेटलं का
हा झालं का ते दाखवायची आपल्याला स्वयंपाक रेडी होतो तोपर्यंत आम्ही पानं बघतोय फलसाची कुठं भेटतात का पलसचा पान पलस तिथं दिसतात मग तिकडे तिकडे चल ही बघ तो मोठा झाड आहे बघ फलसाचा आहे ना तो असतो का फलसाचा पाना आणू जरा जास्त आणू एक वर्षी इकडे गेलतो नाही कांडीत ते आंब्या खाली इकडच्या अवताराला डेंजर झाली असते हवा पण येत नाही अलवांडली असते नसती अरे अरे वा वा आलो 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 जागा आहे खांडीत त्याला पानं घ्यायच्यात पालसाची बघ मोठी मोठी पानं घ्यायला लागतील इकडे आहेत का ही बघ इकडे वरती आहेत धर मी काढतो पानं काटेरी नाही ना पल वर पाणी सगळं का वरची वरची आहे अच्छा गावात चल अच्छा गाव किला वाटू रावला कसा काम गाव किला वाटू वाक्य पत्रावला जिंगल बेल पत्रावल्याच बनवणार का इकडे घ्या डाव बसलाय घ्या वाटून गाडाला हम टाकताय हम काढताय इकडे तलून इकडे डाव बसलाय तेल कमी टाकलं ऑनलाईन आहे ना रे हा कसा आहे ग्लास आयला म्हणजे 5-10 रुपये वाढवलं का इकडे आलं मराठी पण बोलतो बघू शकता तुम्ही 15 वाला ना 20 वाल्यामध्ये काय फरक आहे भाऊ तिला पण घेऊन दे लढती त्याच्यातलाच घासल कापा द्या करून तिला व्यागला पाहिजे बघितला तर घेऊया पहिले गोला बाकीचा जाऊन दे मरून दे तिकडे गोला घेऊन मला कट्टा तुम्ही जावा आम्ही येतो तेल घेऊन दे पहिले तिला दे ना हिला उभं ठेवले सध्या खाना घेतलं तरी 6 खाणार 5 नाही बरोबर खातील घेतलं थंडगार आहे भैया तुम्ही बरोबर नव्हतं दिला नाही पाणी दिलं होतं बघ दुसऱ्या दिल मध्ये ज्यांनी खाल्लाय त्यांना नाही भेटणार का रे जा चोरा आहे ना जा इथं नको थांबू जा हे काय टाकला का लिंबू पाणी आणि हे बोल बाई आवाज नाही मराठी बोल मराठी येते मराठी बोल ना नाही इंग्लिश मध्ये बोलली ती किडाची हा सर्किट नाही दे काला खट्टा आपलं दुकान आहे बापाचा लगीन आहे का झालं मागायला इथं साखर बुडा आहे
दादा एक ही जेली मारायला घेतल्याला जेली नाही एक याच्यावर जास्त परत नाही 20 रुपये घेऊन जा परत. झालेले आहेत गोल रेडी. आता पेमेंट मारून टाकू रेडी आपण निघू आता. त्याची तयारी चालू झाली इकडं. काय अजून या जेवायला मंडळी जेवणात मुंगी गेली बघ पक्की. खाऊन घे. नॉनव्हेज होईल. बसा ना आता. कुठं बसू इथं कुठं मागे सारख मग मंडळी जेवायला इथं बस. ऊन आहे बस इथं. अब्बा या ना इथं बसा ना. इथं ऊन आहे. खा. कोशिंबीर मळे दोन मळे आणि 2-3 भजी म्हणजे 4-5 ताट झाले रेडी आपला. इकडे जेवायला बसले सगळी. जेवायला मी पण घेतला. आता कुठे येऊ बोल बस मागून ऊन येईल ना पाठी मग गोवाला घालला का तशीच ती नेक्स्ट लावल्यावर याच जेवायला मंडळी जेवून घेतो. मग बाकीचा कार्यक्रम आता भेटू जेवल्या ऑनला मीठ कमी झालंय. पेट पूजा आणि पूजा बसलेली आहे. पेट पूजा आमची झालेली आहे. सगळे बसले तिकडं. तिकडं कोण झपाय घेताय कोण उड्या मारताय. इकडे याच्या म्हशी आल्यात. दादा 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 खेळतो ना तो कपूर. देव केलतो त्या जोडीला. कपूर आहे तो कपूर. गाईज इथे झोपलेले आणि आपल्याला वरती जांभलं पाडायचे दिसतात का? जांभलं तुम्हाला जांभलं पाडायचे. जांभलं आता चढतो झाडावरती. मग पकड आपला कॅमेरा. आता चढतो ना वरती जातो. खाली चढूनच हलवता येईल ना. तोंडात पडली पाहिजे दबा दब. दोन तोंगर येते नाही परत. एक पण नाही पडला. दिसत नाही का इथं मध्ये बा 2 तोंगर येत. बावड्या वरती चढ अजून. वरती चढायला लागेल. ओय बसला लिकर खाली. आकडी करायला जाऊ नका. बसायला ओय फाटा त्या बा. ओय मेट माझ्या मेंढ्यात करायला इकडे नाव जीव घालवाल दोघांचा पण. उतार त्या बघ आत्या मारा बघ. ओय बैरे मारा बघ तुमचा. नका नका आकडी करायला गेलं. फाटा मोरला पाहिजे का? इकडे बघ नॉनसेन्स ने व्हिडिओ साठी. जांभला बघा. दलबद्री अरे वा टाकलं पारला. क्लिअर आहे. लहान डांबरा हरके दिसते. त्या दोघी जणी इकडे दोघं गोर आहेत माझ्या. नाही मग काय लग्न आलं गोरा. चाललोय आम्ही जांभला घाला. जांभला दिसतात समोर झाडं दिसतात. जाऊन बघतो आहे का जांभला. तो आंब पाडाला. आंब नाही जांभला पाडाला तो आंब घ्यायला आलो इकडे. आंबा दिसला आम्हाला वरती. हे भरलंय आंबा. काट्याला का उई एक नंबर आहे आंबा. अजून शोधू आपण इकडे तिकडं. ही बघा कशी वरती कडक एकदम. जांभला ना जांभला.
तो कर पण आहे बघ तिथं. भारी आहेत. आता घेऊ पाडून पहिले. गोड आहेत. गोडच असेल ना. एक आंबवा ना 10-12 दोन आंबे नाही इकडं होईल. 10-12 गुलाबजामला गुलाबजामुन सगळी चांदरली. अवतारा कशी झालं काले जेवण गुलाबजामुन. चला आता आपल्या अड्ड्यावर जाऊ आता. अरे उन्हा या जांभळा मुला आणल्यात पण घामा घुम. आईस्क्रीम काय आईस्क्रीम आणलं इकडं. हा इकडं सामान आवरला का परला इकडं. पाट्या बिट्या घ्या ना परत येतील का मग. माणसा पाला अर्धी सगळी घरी. आम्ही पण निघतो आता घरी. गेली माणसं. हो कुठं गेले. इकडची पाळली घरी. पाऊस उठला बघ तिकडे. सामान बी पण आवरून ठेवा. आलो आलो आम्ही नेऊन जातो घेऊन जातो भरून. बघता होता पप्पाची वाट कधी येतो. फोन केला पप्पाने. नाही पप्पा झोपला तिकडे घरी. इकडं तोंडावर पाणी मारून घेतलेलं आहे मी. वा वा हवा पण सुटले. पाऊस पण वाटला तिकडे. अटे मग अर्धी मंडळी तिकडे थांबले. अर्धी गेलेली घरी. मग आजचा शाकाहारीचा प्रोग्राम कसा वाटला तुम्हाला. वनभोजन वनातलं भोजन संपन्न झालेला आहे. परिपूर्ण झालेला आहे. मग आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आता ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटू आता मांसाहारी हांडूक कुडूक वाट दाखवायला सकाळी सकाळी वाट बघायला या दुसऱ्या ब्लॉगमध्ये कसे वाटे लावतात. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.